सजग असलेलं एकमेव व्यासपीठ भारत न्यूज 44। बातमी तीही बिंदास। मे महिन्याच्या टायमालाच ज्या ज्या ठिकाणी खड्डे होते ऑलरेडी होते खड्डे थोडे ते जर आपण डांबरीकरण केलं असतं ना तर आता ही अवस्था झाली नसती। आता तुम्हाला सांगतो हा चिंचपाडा रोड आहे ना, रिक्षावाल्यांना मी तिकडे आता भेटलो, सगळे खड्डे तपासले आम्ही लोकांनी। अक्षरशः त्या ठिकाणी रिक्षावाल्यांचं म्हणणं की आम्ही मोजक्या कुवामध्ये चाललोय, जीव मुठीत घेऊन चाललोय आम्ही लोक सगळे। आज कल्याण पूर्वेच्या वतीने कल्याण पूर्व कालापिला रिक्षा युनियनच्या माध्यमातून महापालिकेला पत्र व्यवहार केलेला आहे। कल्याण पूर्व कोळशीवाडी असेल, चिंचपाडा रोड असेल, पुनालिंग रोड असेल, नांदिवली ते डॉर्ली फालपर्यंत रस्त्याची अतिशय खराब अवस्था आली, दयनीय अवस्था झालेली आहे। आत्ताच काल परवा दिवशी राहुल शिंगणे नावाचा पोरगा या खड्ड्यांच्या मुळेच त्याचा ऍक्सिडेंट होऊन तो मरण पावला। त्याच्या परिवाराला सुद्धा मोबदला मिळायला हवा। आज आमच्या कल्याण पूर्वेमध्ये अतिशय रिक्षावाले पॅसेंजरला घेऊन मोजका कुवासारखं त्या ठिकाणी जीव मुठीत घेऊन चाललेले आहेत। या ठिकाणी अधिकाऱ्यांना एवढंच सांगितलं की गेल्या दीड महिन्यापासून पत्रव्यवहार करतोय। आता जर गणपती सण आलेला आहे, त्या गणपती सणामध्ये गणेश मूर्त्यांची सुद्धा या खड्ड्यांमुळे विटंबना होऊ शकते। गेल्या वर्षी झाली होती, यावर्षी जर असा कोणता प्रकार झाला तर आम्ही या एकाही अधिकाऱ्याला या महापालिकेमध्ये बसू देणार नाही। गणपतीमध्ये त्यांचं विसर्जन केल्याशिवाय शांत बसणार नाही। त्यामुळे आम्हाला या सणासुदीच्या अगोदर हे रस्ते पूर्णपणे डांबरीकरण, पक्के डांबरीकरण झाले पाहिजे, जेणेकरून लोकांना याचा त्रास होणार नाही, एखादा अपघाती मृत्यू होणार नाही। अशाच नवनवीन अपडेटसाठी बघत रहा भारत न्यूज 44। सत्याचा प्रकाश, बातम्यांचा विश्वास।